बघा बसलं, आभाळ आलंय डेंजर. 6 वाजलेत. मग आता उठले मी झोपेतून. असं वाटतं अजून जास्त झोपावं 1-2 तास तरी. पण आता उठायला लागेल, दुकान वगैरे लावायचं आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. मग आता उठले मी झोपेतून. आता ते आणि मी दुकानामध्ये आले बघा. इथं पप्पा दुकान लावण्याची तयारी करतात आहे. इथं बाहेर बघा काहीच माल वगैरे नाही आहे. लोक रस्त्याने फिरताना दिसतात. ते व्ह्यू छान वाटतो ना. हा व्ह्यू मला खूप आवडतो. माझ्या व्हिडिओमध्ये जास्त करून हा व्ह्यू असतो. इकडे लोक कामावरून येतात. ते तिथं काही बघा बांधलात, कुत्रे पण येतात. ते तर सकाळचा असा काही व्ह्यू आहे. दुकानं अजून काही उघडलेली नाही आहेत. डेंजर पाऊस पडतोय. पर आमच्या अंगावर बघा इथे सगळं शितोडे पडतात. ते बघा इथे सगळं काट्यावर पण पाणी पडलंय. इथे सगळं चप्पलवर. हे पहा दादा काय करतोय. सगळीकडे पाणीच पाणी झालंय. आम्हाला कुठंच म्हणजे जागाच नाही आता. सगळ्या साईडने पाऊस पडतोय. आणि इथं दुकानात बसून पण भिजलोय आहे ना मम्मी. मम्मी तर काकून गेल्या बघा. हे गाईज सकाळचे 7 वाजता. सकाळी सकाळी मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय. ऐका हा शांतपणे. मित्रांनो सकाळी सकाळी खूपच छान वाटते. पक्ष्यांचा आवाज बघा, ऐका. म्हणून निसर्ग खूप महत्त्वाचा आहे. अशी सुंदर सकाळ बघण्यासाठी निसर्ग पाहिजे. असं सुंदर आवाज ऐकण्यासाठी निसर्ग पाहिजे. आणि असं सुंदर व्ह्यू बघण्यासाठी पण. डेली मी ना सकाळी सकाळी मी नाश्त्याला फक्त लिंबू पाणी पिते. कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते प्यायचं. बाकी काय. आज थोडाच माल होता ना, मग पप्पांनी सगळं दुकान लावून घेतलं आहे. माझी आज काही गरज नाही आहे. हे बघा, मग ती पॅक करायला घेणार आहे आता. आणि हे चिंची पेपर. ठीक आहे, तर चला आता आपण पॅक करूया. कसं आश्चर्यचकित होऊन बघतात ते माझ्याकडं. काय काय बडबड करत असते म्हणून बघतात ते. काय करताय राय. आली 1 कॅरेट घेतली. कधीची वाट बघते तू तुझी. काहीच. मित्रांनो दादा बघा माल घेऊन आलाय. माल घेऊन आल्याला त्याला भूक लागली. काय खातोय रे. पेरू खातोय. मम्मी इथं दुकानावर बसली आहे. पप्पांचं माल काढून ठेवणं चालू इथं. इथं खूप जास्ती गर्दी होती म्हणून मी ब्लॉग नव्हता बनवला माल काढताना. आता इथं सगळं काढून ठेवलं आहे. आता आम्हाला लावून घ्यायचं आहे. पालेभाज्या मी लावते आहे. गाईस दादा माल घेऊन आला आहे आणि इथं पेरू खात बसला आहे. इकडे बघा पप्पा माल काढतात. ते सगळं माल घेऊन इथं ठेवतात. ते कारण आता ऊन आहे ना. आज भाज्या कमी आणल्यात पण आज काय स्पेशल आणले. आज आणलेत
खूप प्रकारचे आंबे. हे पहा, हा आहे बदाम आंबा, हा आहे लालबाग आणि इथं या ट्रेच्या खाली आहे ना हापूस आंबा पण आहे. तो आपण लावून घेतल्यावर तुम्हाला दाखवते मी. मित्रांनो, आत्ताच सगळे आंबे दुकान वगैरे फ्रेश करून लावून आली आहे आणि आता आहे ना स्वयंपाक करणार आहे. मागाशी स्वयंपाक करायला घेतला आणि दादा लवकर आला, त्याला ट्रॅफिकची आणि चपात्या वगैरे करणार आहे. लय भूक लागली डेंजर. आता स्वयंपाक करायला पण ताकद नाही आहे, पण तरी पण पटापट करून जेवणार आहे आणि मग झोपून जाणार आहे. मित्रांनो, 2-3 तास झाला असेल मी माल लावते. सगळे फळं लावून घेतले आणि भाजी पण जी आणली ती लावून घेतली आहे. असली जास्त भूक लागली आहे ना आता काय. मित्रांनो, स्वयंपाक झाला 1 तासानंतर. आता जेवायला घेतलं बघा, शेपूची भाजी, चपाती आणि दही. दादा पण इथे जेवण करतोय. भूक लागलेली आहे आता. आता मी झोपले होते आणि अचानक असं वारं सुटलं. बघितलं तर बघा ना कसलं आभाळ आलं, सगळीकडे आभाळ दाटून आलं आणि असं वारं सुटलं आहे ना. 4 वाजताचा टायमिंग आहे, आता 4 वाजले. वातावरण कॅरेटच पडून गेले सगळे. माग जा पटकन. पटकन बघा, सांगितलं कळत नाही का. दुकानात पण बघा कसला अंधार झालाय. पण आता गारवा चांगला वाटतोय बरं का. कसलं वादळ वारं सुटलंय, सगळ्यांची धावपळ झाली आहे. पाऊस येतोय म्हणून दुकानात थांबले बघा आम्ही सगळे आणि हा बघा पावसाला सुरुवात झाली. बंद कर ना. मित्रांनो, रात्रीचं जेवण करायला बसलोय. लाईट अजून काय आली नाहीये. इथं बघा दादा जेवण करतोय, वरण भात आणि कैरी खातोय आणि आता मी पण जेवण करणार आहे. खूप जास्त भूक लागली. सगळ्यांनी बाय बाय करायचं, ठीक आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच. अरे मला बोल. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.